नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भारत आणि अमेरिका प्रस्तावित द्विपक्षीय व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्यावरती 10 डिसेंबरपासून 3 दिवसांची चर्चा सुरू होणार आहे. भारत आणि अमेरिका सध्या कराराच्या पहिल्या टप्प्याला अंतिम स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असल्यानं हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. दरम्यान 3 दिवसांची ही चर्चा 10 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 13 डिसेंबर रोजी संपेल. ही चर्चेची औपचारिक फेरी नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं. भारतामध्ये येणाऱ्या अमेरिकन शिष्टमंडळामध्ये वरिष्ठ अमेरिकन सरकारी अधिकारी असण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व युनायटेड स्टेट व्यापार प्रतिनिधी रिक स्वित्झर, तर भारताचे प्रतिनिधित्व MOCचे संयुक्त सचिव दर्पण जैन करतील, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील सूत्रांनी सांगितलंय. ऑगस्टमध्ये भारतीय उत्पादनांवरती 50% शुल्क लादण्यात आल्यानं अमेरिकेच्या या निर्णयानंतर व्यापार करारावरती वाटाघाटी करण्यासाठी अमेरिकेचं पथक दुसऱ्यांदा आता भारताला भेट देते. यापूर्वी 16 सप्टेंबर रोजी अमेरिकन शिष्टमंडळानं भारताला भेट दिली होती. अमेरिकेनं सध्या भारतातनं होणाऱ्या आयातीवरती एकूण 50% टॅरिफ लावलेले आहेत. त्यापैकी 25% टॅरिफ हे परस्पर कर आहेत आणि उर्वरित 25% टॅरिफ हे भारताच्या रशियन तेलाच्या आयातीवरती लावण्यात येणारा दंड म्हणून आहे. तर भारतानं बाजारपेठेमध्ये प्रवेश आणि क्षेत्रीय फायद्यांच्या मुद्द्यावरती अमेरिकेला त्यांच्या अंतिम सवलतींची सुधारित आवृत्ती सादर केली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. तर अन्य एका अधिकाऱ्यानं आता निर्णय सर्वस्वी नेत्यांवरती अवलंबून असल्याचं सांगितलंय. यापूर्वी व्यापार करारावरती भारतातर्फे विद्यमान वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांनी चर्चा केली होती. त्यांनी आगामी चर्चेमध्ये शुल्काशी संबंधित मुद्द्यावरती चर्चा पूर्ण होईल अशी आशा व्यक्त केली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता अमेरिकन शिष्टमंडळ 10 डिसेंबर रोजी भारतामध्ये येत आहे. तर याचा परिणाम आपल्याला स्टॉक मार्केटवरती देखील पाहायला मिळेल. त्यामुळे 10 डिसेंबरपासून ज्या काही ब्रेकिंग न्यूज येतील किंवा मग इथे आल्यानंतर त्यांची जी काही चर्चा होईल त्या संदर्भातल्या ज्या काही गोष्टी समोर येतील याचा परिणाम नक्कीच आपल्याला शेअर बाजारावरती पाहायला मिळेल. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.